ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं एनडीटीव्ही मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामधनं एक महत्त्वाची अपडेट। पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेनं रास्ता रोको केलाय। गुरुवार पेठमधल्या अतिक्रमणाविरोधात हा रास्ता रोको सध्या सुरू आहे। अवैध अतिक्रमणांवर कारवाई करा अशी संघटनेची मागणी आहे आणि यामुळे पोलिसांनी इथं मोठा बंदोबस्त तैनात केलाय। या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या पुण्यातल्या सहकारी रेवती हिंगवे आता आपल्यासोबत आहेत। रेवती, नक्कीच कविता, आपण जसं बघतोय की गेल्या काही तासांपासून इकडे हिंदू समाजाने इथे रास्ता रोको केलेला आहे। अजूनही त्यांच्या ज्या मागण्या जोवर पूर्ण होत नाही तोवर हे आंदोलन चालूच राहील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आपण जसं बघू शकतो की जोवर त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर ते नाही असं देखील त्यांनी सांगितलं। आपण जसं बघतो की जे आमदार आहेत योगेश टिळेकर ते या ह्याचं नेतृत्व करत आहेत, ते आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। कविता, आपल्यासोबत आता योगेश टिळेकर आहेत। अण्णा, तुमच्या मागण्या काय आहेत आणि इथे किती वेळ बसणार आहात तुम्ही? शांतपणासाठी अण्णा, तुम्ही इथे किती वेळ? आपण जसं इथे बघतोय की गेल्या बऱ्याच वेळांपासून पोलिसांचं आणि आंदोलनकर्त्यांची सध्या बातचीत सुरू आहे, कारण बराच वेळ हा मोर्चा सुरू आहे आणि पोलीस या आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात। ही आमची सुरक्षा आहे का? पण आम्ही शांतपणे जात होतो ना, आम्ही शांतपणे जात रेवती, होतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।